आलो हिमालयात. फायनली त्या रम्या अण्णांनी तिकडे थंडी करून अख्खा कान पिकवलं माझा. कसली थंडी इथं मारला थंडी. अरे तो रम्यांना खोटा आहे खोटा. अरे बाबा हे थंडी पिंडी सगळे मनाचे खेळ आहेत. अरे मारायला ही थंडी पिंडी. काय आहे थंडी? अरे बाबा थंडी पिंडी काय नसतंय काय नसतंय. राहू दे काय करतोय. सोन्याच्या किरणानं गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे. कारल्याच्या डोंगरानं आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे. माथ्यावर भंडार लागू दे. श्वास घ्यायला त्रास होतोय. मला श्वास घ्यायला जातो. थांबा. एवढ्या वेळा रिजेक्ट झालो पण आज नाही. काय पण येण्यासारखं नका नाचू. आपली स्वतःची रिस्पेक्ट ठेवून नाचा. मग कसा नाचायचा? मी सांगतो तुम्हाला कसा नाचाचा. जाऊ दे सुमित गाडी कशाला लाडी गोडी लावाची नाही. स्वप्न असेल. अरे कालपर्यंत इंग्लिश संडेच्या भांड्याचा कवर चांगला होता. आतमध्ये तुटलं सगळं चुराईला करून ठेवलं कुणीतरी. काय हो आता कुणी तुला केला? मी काय केला? तोडला काय आला? संडाच्या माटीचा कवर कसा तोडला? यार 4 दिवस झाले नाटक आली तर पोटानं 8 वाजला तर काय माणूस आहे तरी चुकीन मान. कशाला मजबूत माणूस आहे माहितीये. ती मशीन आहे का मजबूत. मी काय तोडले? अरे बाबा काय करतोय तू? हॉटेल आहे तुझं घर नाहीये. त्या हॉटेल मॅनेजरचा कॉल आला मला. 302 मधल्या कमोडचं कव्हर तोडलं तुम्ही. पण मी खरंच काय तोडला नाही. अरे मग ते खोटं बोलतोय का तू? मी तर फक्त इंग्लिश संडासचं झाकण तोडला. याच्यावर बसलो तो तुटला. आमच्या गावच्या संडासचं बरं आहे. टेन्शन नाही, झाकणं नाही, काय नाही. इथं असा बसला की झाला. संडास सारख्या गोष्टीला झाकणं कशाला पाहिजेत? काहीतरी फालतूगिरी. मेला का काय मच्छर? कपाळावर मच्छर बसला होता ना. हात जोडून गेले. एवढा मान आहे मी. अरे बाबा हे मास्क काय ना या हातान घालायचं सॉक्स काय चड्ड्यांसारखा विषय झालाय. घालायलाच लागतं. अरे काय नजर आहे. डायरेक्ट डोंगरावर घर बांधले माई. अरे गप या लोकांना आकला आहे का? अरे डोंगरावर कुठे घरं बांधली? अरे सपाट रस्ते नाही का? अरे कोसलला बिसलला तर आमच्या काकाने घराच्या साईडला आमचा डोंगर येतो हा. त्याच्यावर भिंत बांधलेली ही सगळं कोसळली का नाही. मग आमच्या बाबांनी पण संडास बांधली होती. डोंगरावर संडास बांधली. डोंगरावर संडास झाला. अरे बाबा घराच्या बाजूला होती तर लोक सारखी जायची.
कुलूप लावलं तोडून जायची. मग बाबांनी विचार केला डोंगरावर बांधू आणि डोंगरावरून कोसळली. नशीब कोण नव्हता आतमध्ये. वाट लागली असती बाई. त्या खाली अख्ख्या गावात तुझी इथंच संडास होती का? ए वेड्या, अरे बाबा आमचा बाबा त्याखाली आमदाराच्या पोस्टवर होता. त्याखाली आमच्या बाबांनी कौलाचं घर मोडून पत्र्याचं घर बांधला. त्याखाली त्या खाली लोकांना कवला मुश्किल मध्ये मिळायची. तुमच्या अरे बाबा गप येडे, तुला काय माहितीये? आमचा बाबा होता तो. अरे मुलांनो, किती वेळ झाला दिसतंय का तुम्हाला? अरे हो हो हो, आम्हाला काही तीच कामं आहेत का? एवढा कवलतस आणि तू कोण विचारणार आम्हाला? पैसे भरले ना आम्ही. अरे बाबा शिवला शिवला, आता माझं रक्त गोठला. आमचं पण म्हैस का? म्हैस आंघोळ केल्यावर लय चुकवायला लागत असे ना. बघ ना, हेअर ड्रायरनी. लायसन्स आणलंय ना? कशाला? लायसन्स लागतं नाही रोडवर थोडी चालवतो आपण. मला तर काय माहिती नाही बाबा. मी तर ऐकलंय ज्या गाडीला 4 चाक आहे त्याला लायसन्स लागतंय ना, 2 चाक आहे त्याला हेल्मेट लागतंय. माझी काही चुकी आहे यात? मला काय माहिती. मी सांगतो, मी 800 रुपये भरले, तुम्ही 300 रुपये भरले. उठतच का नाही? अरे मग ती चालतो का? ती इज्जत नको घालू, मी कुत्र्यावर का मारीन तुला. मला करायचं. अरे हे बस बस. आता का बसला नीट बस. अरे बाबा मी कुठं चालवणार आहे? मी तर पॅसेंजर आहे. अरे बाबा मी खरंच काय केलं नाही. काय केला? अरे मी खरंच काय केलं नाही. अरे बाबा मी सिगरेट ओढली नाही तरी माझ्या तोंडातून दूर निघतोय. हे बघ ते असं आमच्या पण सगळ्यांची खरंच का? मग हे वेगळाच प्रकार आहे. नाही देवा, अरे बाबा मला काय एवढं सुंदर बनवलं. पोरा पण मागे लागायला लागली. हलकट. काय झालं? अरे भाई माझं सुंदरपणाने हँडसमपणा धोक्यात आहे. मागे एवढी सुंदर पोर बसली तरी माझा हात पकडतोय. मला त्याची लक्षणं पहिल्यापासून खराबच वाटतात. मला खूप असुरक्षित वाटतंय प्रतिकेश. अरे गे मी तू कशाला घाबरतोय? तरी मी आज मेकअप पण नाही केला जास्त. 4 पेरल लावले आणि 2 पावडरी लावल्या. तोंडावर पण लाईटच दिसतोय मेकअप. बघ ना. अरे माणसाने सुंदर पण नाही असावं का आता? पोरी ना? ये रे पुरी नाही, डोंगर बघ असा बारपान भरलाय. मरो थंडीमध्ये फरक नाही पडत का काय? अरे बाबा कसली थंडी ना कसला काय. तुम्ही कवली पोरार. अरे माझे वर्षाला 6-6 महिन्याला सारखं येतं इथं. आता तुम्ही घाबराल म्हणून मी हे घातलंय, नाही तर मी हे पण नसतं घातलं. मी चड्डीशी राहिलो होतो. घालू काढू काढू जाऊ दे. पण इथं काहीतरी स्वच्छता आहे र. बघ ना, कुठं घाण नाही ना काय नाही. नाही तर इथं थुंकू नका बोली तरी थुकतील, इथं मुतू नका बोली तरी मुततील. बर्फ आपण फक्त मनात ठेवलाय रे.
म्हणून आपल्या मनात भीती आहे. बर्फ खाल्ल्याने शरीरातली गरमी वाढते. कोण बोलला? यो बर्फ खा, यो बर्फ खा. भाई खारट लागते रे थोडा. ए वेडिया, अरे बाबा हा बर्फ हिमालयातला आहे. ढगाच्या वरचा बर्फ आहे हा. आपण ढगाच्या वरती आलोय रे. विचित्रच लागते जरा कारण तू खाऊन बघ ना. ते तुम्हाला नाही समजणार, तुमच्यासारख्या सामान्य माणसाची कामात नाही ती. खाऊन अरे खाऊन काय, मी तर लावतो. मी आता फेस पॅक पण लावतो. ही तुला भीती नाही का वाटत? मला नाही पडते एवढा डेअरिंग. भाई बघ ना, काहीच नाही होत त्याला. तुम्ही कौली पोरार. कौली काय कौली? विषय कसा आहे माहिती आहे का, मी तुमची परीक्षा घेत होतो. मला माहिती होता, मला सगळं माहिती होता, पण मी मुद्दाम नाही सांगितला. तुम्हाला शिकवण देत होतो, तुमची परीक्षा घेत होतो. मला एक सांग, हे बर्फ तयार तरी कसं होते रे इकडं? तुला कार्बन डायऑक्साईड माहिती आहे का? नायट्रोजन माहिती आहे का? नाही. नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईडचं मिश्रण होऊन ते बर्फाचा एक गोला तयार होत आहे वरती. मग त्या गोल्यातून थेंब 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 पडतात, मग ते येता येता बर्फ होतात. भाई मला अजून एक प्रश्न आहे. आपल्या इकडे काय रे बर्फ पडत आणि इकडे बघ किती बर्फ पडला. तो बघ ना, अख्खं डोंगर भरल्यात. बोल वॉर्निंग. बोल एवढी कंपन्या फॅक्टऱ्या वाढायला लागल्या. पूर्वी आपल्याकडे ओझोन लेअर भरपूर होती, आता मोठे मोठे भोग पडायला लागले. इथं पण आहे, इथं छोटे छोटे भोग आहेत, म्हणून इथं बर्फ जास्त पडते. भाई आमच्या बापाच्या टायमाला पडायचा बर्फ. आमची आई अशी बर्फाने अंगण सारवाची. अच्छा गावात कसली भाई. मग तो ओझोन तर जरा ऐकलंय सगळी वरचं नाही, पण दिसत का नाही? त्याला अभ्यास लागतो, मोठा अभ्यास लागतो. तू काय सायंटिस्ट होता का रे? मला व्हायचा होता सायंटिस्ट, मग पण झाला असा, सायन्सला सीटच नाही भेटल्या. मग मी आर्ट्स घेतला, मग गोडाऊनला लागलो कामाला. आता आहे चाललाय. म्हणजे कसं आहे, कामं असलं तर जायचं, नाही तर झोपून राहायचं. आला कसली थंडी ना कसला काय काय र लाकला आहे का कपडे घालून फिरताय यार. थंडी बघ. अरे बाबा, तुम्ही आजकालची कौली पोहारा, तुम्हाला काय नाही रे समजणार. काय आहे थंडी? थंडी बिंडी सगळे मनाचे गेलेत. एरिया चड्ड्या बिड्ड्या सुकवू दे. अरे भाई काय करतो तू? काय रे भाई, काय आहे? आपल्या हॉटेलला हिटर आहे, तिथे कपडे सुकत घाल. घात. असल्या कृत्रिम पद्धतीने कपडे सुकवलेलं मला नाही पटत. एक असे नॅचरल पद्धतीने सुकवलेलं मला पटतं. आमची आई पहिल्यापासून असंच करायची. कृत्रिम पद्धतीने सुकवलेलं मग मला काचा बिजा सुटतात चटण्याच्या, मला नाही पटत असले. एवढ्या बर्फामध्ये कपडे सुकतील? का नाही सुकणार? अरे बाबा, एवढा मोठा तो पाणी सुकतंय बर्फामध्ये, सुकून बर्फ होतंय, कपडे का नाही सुकणार? एरिया ह्यो पण काढू का? नको, पोरी पिदा होतील बॉडी बघून. नायट्रोजन ऑक्सिजन घे गोली घे. हे वेड्या, अरे बाबा, मी तुम्हाला शिकवण देत होतो. बर्फाच्छादित प्रदेशात असा चड्डीशी नसतं फिरायचा. आईच्या गावात नाही, हॉटेलमध्ये आपण. त्यात काय असं काही
कुठे चाललंय? अरे सॉरी आशिष, तुला माहिती आहे ना मला ढेकरचा प्रॉब्लेम आहे. हो दादा माहिती आहे मला. तर रूमवर जाऊन मला गोळी देशील ना जरा. हो दादा टेन्शन घेऊ नका, जाऊन येणार. या भूतांना पण आकला नाही, नळ चालू ठेवून जातात. ए देवा, मी काय नाही केलं. आजकाल तो सोमवार पाळतोय, शुक्रवार पाळतोय, शनिवार पाळतोय, मच्छी नाही खात, मटण नाही खात. कुठल्या भूताचा आत्मा शांत नसेल झाला तर मी माफी मागतो. परीक्षेचा अभ्यास नाही केला कधी. इकडं पुस्तकं वाचू, मरू दे, पाणी पिऊ दे. ही वांढरा पण कुठे गेला समजू नाही. मी ऐकलंय भूत रक्त पिता आणि इथं तर पाणी पण प्यायला लागली. अरे मी दरवाजा उघड. बाई जाम फाटली माझी बाई. मग काय फाटली? पॅन्ट फाटली? अरे नवीन होती पॅन्ट. अशी कशी फाटली? अरे बाई, आता तर नवीन आणली होती. अरे एरिया पॅन्ट नाही चक्सूल. अरे इथं भूत आहे. अरे तुला काय समजलं मला पण नाही? आवाज येत होता कसला ना कसला. बघला का बघ. एकत्र जाऊ. अरे काठीनं गोंगट घेऊ द्या की ना मला. मी तर जाऊ. कुणी मांडलं हे चढलं?
तुम्ही लोक आहात का पुन्हा? अरे टूर मॅनेजर दादा तुम्ही इथे कसे? रे भावळट! ए, प्रतीकेश तुला बोलताय का बघ अरे तू इकडे. आमची काय चुकी आहे? आम्हाला तर भूताचा आवाज येत होता भुताचा? अरे कोणत्या भूताचा आवाज येत होता? मगाचपासून येत होता. अरे बाबा 2 वाटी मटण खाल्ल्यावर मला ढेकर येते. पचत नाही तर खायचंच नाही ना माणसानी. एवढी तरी कशाला आवडटपणा पाहिजे माणसाला? तुम्ही हात जोडतो, तुम्ही इथून निघून जा. तुम्ही चालते वा इथून. जायला आता रिक्षा नाही, बस नाही, काही काय पद्धत आहे. आताच्या आता मी तुमचं फ्लाईट तिकीट बुक करतो. आताच्या आता निघून जा तुम्ही इथून. इंडिगोने करा. नको इमिरेट्स. इंडिगो भारी आहे, इंडिगो भारी अरे आहे. इमिरेट्स भारी आहे, तुला समजतंय का? ए, अरे, इमिरेट्स भारी आहे बाई. मन काचाची इथं पाहिजे पण एअर इंडिया पण चालेल. मला मन काचाची इथं पाहिजे. एअरवेज. ए कट्टार तुमचं तिकीट बुक कानाखाली वाजत कट्टार. बॅग भरा आणि आताच्या आता निघा. आताच्या आता निघा. जातो भरत ते काला एवढा. बघ ना. हो घे. अरे तू पोरींचा काय? पोरी? कोणत्या पोरी? त्या अनिता संच्या बरोबर होत्या त्या. म्हणजे तिने एकीने काल नीला ड्रेस घातला होता आणि आज पिवला घातला होता. मला हिरवा दुपट्टा घातली ती मला जाम आवडते. भेट पण नाही होत आली बोल. एवढे दिवस एकत्र यार भेट पण नाही. एक दिवस फक्त एक लाख. एक दिवस बस. एक दिवस फक्त थोडंसं बोलू तर दे यार. आला ही काय झाली पद्धत आहे. लईच गमती माणूस आहे रे. बॉलला पण डायरेक्ट मारली. समजला? अरे पण आमच्या बॅगा खरंच जाऊ का? काय रे किती नंबर प्लॅटफॉर्मवर थांबायचं आहे विमान? जास्त वर सुटतंय. ड्रायव्हरला सांग खाली उतरायला. माझा काय काका तर वर आहे का खाली परला बिरला तर आखला नाही लोकांना.